हाय फ्रेंड, मी मयुरी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. बघा फ्रेंड, आज आपल्याला 3 पावशेर केक आलेला आहे. तर हा आहे अर्धा किलोचा पायनॅपल बेस मी लावून घेतलेला आहे. तुम्हाला जर याचा व्हिडिओ बघायचा असेल तर मी अपलोड केलेला आहे. भरपूर दिवस झालेले आहे, त्यासाठी मी एखाद्या वेळेस तुम्हाला स्पेशलसुद्धा करून दाखवणार आहे. तर हा आहे बटरस्कॉच आणि हा आहे आपला पावशेरचा केक. तर मी सगळ्यात आधी याच्या लेअर करून घेतलेल्या आहे. तुम्ही बघू शकता छान अशी लेअरसुद्धा याची तयार झालेली आहे. तर आपण सगळ्यात आधी इथे क्रीम फेटून घेतलेली आहे आणि आता पावसाळा आहे त्यामुळे आपली क्रीम जी आहे ती मेल्ट होणार नाही आहे खूप जास्त. तर बघा, मी छान 3 स्लाइसमध्ये आपण याला कट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता 3 लेअरमध्ये ह्या पद्धतीने. त्याचबरोबर आपण सगळ्यात महत्त्वाचं इथे 2 चमचे आपण साखर टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण पायनॅपल इसेन्स टाकलेला आहे. तर आपल्याला सगळ्यात आधी आपल्या बेसवरती सिरप लावून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यावरती लावायची आहे क्रीम. तर मी इथे व्हिप क्रीम घेतलेली आहे, कारण हा 3 पावशेरचा केक आहे त्यामुळे मी थोडी इथे क्रीम जास्त फेटलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे पायनॅपल क्रश. आता तुम्ही 2 पद्धतीने इथे पायनॅपल क्रश टाकून घेऊ शकता. एक तर तुम्ही डायरेक्टली लेअरवरती टाकू शकता किंवा मग क्रीमसोबतच तुम्ही याला वापरू शकता. क्रीमसोबत जर आपण याला वापरलं तर केक हा टेस्टी लागतो खायला, कारण तो आपण जर स्लाइसवरती टाकलं तर नुसतं तो स्लाइसवरतीच राहतो. त्यामुळे आपल्याला ह्या प्रकारे केक, आता ह्याच पद्धतीने आपण इथे 3 लेअर ठेवून घेणार आहोत आणि 3 लेअरला ह्याच प्रकारे आपल्याला इथे क्रीम. फ्रेंड, आपण 3 लेअरमध्ये याला क्रीम लावून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. आपल्याला आता पावशेर केकला सुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला केकला क्रीम लावून घ्यायची आहे. छोटा केक ठेवूया, म्हणजे की 3 पावशेरचा केक आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे. ही आहे आपली पहिली लेअर, बघू शकता तुम्ही. याच्यावरती आपल्याला घालायचं आहे बटरस्कॉच. आपण इथे सिरप तयार केलेलं आहे तर ते घालायचं आहे. तर आपण इथे असं सिरप घातलेलं, इथे थोडे बटरस्कॉच घालून घ्यायचे आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे घरचं आहे की विकतचं आहे, तर मी घरी तयार केलेला आहे. याचा व्हिडिओसुद्धा मी यूट्यूबला केलेला आहे, मयुरीज रेसिपी म्हणून. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल बघू शकता. तर बघा, मी ह्या पद्धतीने इथे बदाम घेतलेले होते आणि आपण छान बदाममध्ये बटर घालून घेतलेलं होतं आणि ते छान टाकलेलं आहे. साखर टाकलेली होती आणि ते परतून घेतलेलं आहे आणि ते कडक झालं की फोडून घेतलेलं आहे. तर आता ह्या पद्धतीने आपण इथे क्रश टाकलेला आहे. त्याचबरोबर इथे आपल्याला टाकायची आहे आपली क्रीम. पॅलेटच्या साहाय्याने आपल्याला ह्या पद्धतीने पसरून घ्यायची आहे. बटरस्कॉच केक खायला खूप छान लागतो. तर बघा, लावून घेणार आहोत. तर दुसरी पण आपण अशीच ठेवणार आहोत. सेम पद्धत आपल्याला इथे करायची आहे. तर बघा फ्रेंड, ह्या पद्धतीने आपण याला सुद्धा क्रीम लावलेली आहे. आपण आता याला कलर करूया. बघा फ्रेंड, आता आपण याला ना थोडं डेकोरेट करूया, म्हणजे आपण व्हाईट क्रीमनीच याला कोट. तर बघा फ्रेंड, आता आपण छान कोडेट करून घेतलेलं आहे याला. आता आपल्याला ह्या पद्धतीने क्रीम वरच्या बाजूने ओढायची आहे, जेणेकरून आपल्या. तर आता आपल्याला क्रॅपरच्या साहाय्याने थोडं डिझाईन करून घ्यायचे आहे. तुम्ही जाड बारीक कोणत्याही पद्धतीने याला डिझाईन करू शकता. तर मी ह्या पद्धतीने बघू शकता तुम्ही याला डिझाईन करून घ्यायची आहे. तर बघा फ्रेंड, इथे आपण कलर करून घेणार आहोत दुसऱ्या बेसला, जो आपला अर्धा किलोचा बेस आहे. त्याच्यासाठी मी थोडी इथे क्रीम घेतलेली आहे आणि आपण त्याला कलरिंग करून घेणार आहोत, म्हणजे की थोडा आपण त्याला शेड देऊया. एक आपण व्हाईट ठेवणार आहोत आणि एक टाकून घेणार आहे. आता ह्या पद्धतीनेच मी इथे मिक्स करून घेतलेला आहे आणि हा आपल्याला याच्यावरती लावून घ्यायचा आहे. आता आपण आता हा इथे याला लावून घेणार आहे. तर बघा फ्रेंड, आपण याला क्रीम लावून घेतलेली आहे. आता आपली जी छोटी लेयर आहे आपण ती याच्यावरती ठेवून घेणार आहोत आणि आपण याला थोडं डेकोरेट करून घेऊया. बघा फ्रेंड, आता आपण
हा जो बेस आहे तो आपल्याला व्यवस्थितपणे ठेवून घ्यायचा आहे. फूल तयार करून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने आपण असं फूल तयार करून घेणार आहोत. तर कढी करायची आहे आपल्याला. खूप जास्त आपल्याला इथे प्रेशर किंवा फुलाचा आकार खूप मोठा करायचा नाही आहे, नॉर्मल आपण करणार आहोत. पद्धतीने आपण फुलाचा आकार करून घेतलेला आहे. आता आपल्याकडे इथे येलो कलर आहे, बघू शकता. याला ह्या पद्धतीने कलर करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही, अगदी छान दिसतं हे फूल. आता इथे आपल्याला नॉर्मल पद्धतीने थोडंसं क्रीम लावून घ्यायची आहे आणि आता आपण इथे फूल ठेवून घेणार आहोत. तर इथे चमच्याच्या साहाय्याने तुम्ही फूल ठेवून घेऊ शकता, काटा चमचा अवेलेबल असेल तर. तर तुम्ही बघू शकता मी इथे एक फूल करून घेतलेलं आहे, ते ठेवलेलं आहे. ह्याच पद्धतीने मी दुसरंसुद्धा गुलाबाची एक कढी तयार करून घेणार आहे आणि काहीच हरकत नाही. तर आपण इथे ह्या पद्धतीने आपल्याला डिझाईन करून घ्यायची आहे. मी स्टार नोझल घालून घेतलेलं होतं. ह्याच प्रकारे आपल्याला इथे सुद्धा ह्या पद्धतीने आपण लावून घेणार आहोत बॉल. हॅपी बर्थडे टॅग लावून घेणार आहोत आणि त्याच पद्धतीने इथे आपण नाव लिहून देणार आहोत, ज्यांचं नाव असेल तर आपण ह्या पद्धतीने असा इथे छान सोबर आणि सुंदर केक बनवलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला फ्रेंड व्हिडिओ मला नक्की सांगा. आपण वाटलंच तर इथे थोडं बॉलने डेकोरेटसुद्धा करू शकतो किंवा नाही वाटलं तरी काहीच हरकत नाही. इथे आपण एक तर बघू शकता फ्रेंड, केक खूप छान दिसतोय आणि सुंदर पण झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला फ्रेंड मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.